तर नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश फापळे. तर नेपाळमध्ये सुरू असलेले आंदोलन नक्की काय आहे ते आज आपण पाहणार आहोत. नेपाळमध्ये सध्या सुरू असलेले झेंजी आंदोलन हे 2025 मधील सर्वात मोठे आणि ऐतिहासिक आंदोलन मानले जात आहे. हे आंदोलन मुख्यतः तरुण पिढीने सुरू केले असून त्यात सोशल मीडियावर बंदी, भ्रष्टाचार, राजकीय पक्षांतील वंश परंपरा आणि रोजगाराच्या संधींच्या अभावाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. आंदोलनाची कारणे आणि प्रारंभ आपण पाहू. 4 सप्टेंबर 2025 रोजी नेपाळ सरकारने 26 प्रमुख सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर बंदी घातली. सरकारने या नियामक अनुपालनाच्या कारणाने बंदी घातली, परंतु तरुण पिढीने याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं उल्लंघन मानले. या बंदीविरोधात 8 सप्टेंबरपासून देशभरात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू झाली. निदर्शनामध्ये पोलिसांनी गोळीबार केल्याने 19 तरुणांचा मृत्यू झाला, ज्यात एका 12 वर्षांच्या मुलाचाही समाविष्ट आहे. आंदोलनाचे वळण आणि परिणाम पाहू. निदर्शनाच्या तीव्रतेमुळे 9 सप्टेंबर रोजी नेपाळच्या संसद भवनाला आग लागली. या घटनेनंतर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आणि संसद विघटित झाली. 10 सप्टेंबर रोजी 73 वर्षीय माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांच्या नियुक्तीनंतर 5 मार्च 2026 रोजी सार्वत्रिक निवडणूक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तर मृत्यू आणि इतर परिणाम पाहू. या आंदोलनात आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यात 21 प्रदर्शनकारी आणि 3 पोलीस अधिकारी आणि 18 इतर नागरिकांचा समावेश आहे. या हिंसाचारात 1300हून अधिक लोक जखमी झाले आहेत, तसेच 12,500 पेक्षा जास्त कैदी तुरुंगातून पळून गेले आहेत. आंदोलनाचं नेतृत्व आणि उद्दिष्ट पाहू. झेंजी या तरुण पिढीने या आंदोलनाचे नेतृत्व केले आहे. त्यांनी सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवला असून सोशल मीडियावर बंदी हटवण्याची मागणी केली आहे. त्यांच्या या आंदोलनामुळे सुशीला कार्की यांना पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले, ज्यामुळे सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात एक सकारात्मक पाऊल उचलले गेले आहे. पुढील दिशा काय आहे ते पाहू. सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारने भ्रष्टाचाराच्या तपासाची आणि न्यायालयीन सुधारणांची वचनबद्धता दर्शवली आहे. नवीन निवडणुका 5 मार्च 2026 रोजी होणार असून या आंदोलनाने नेपाळच्या राजकारणात महत्त्वपूर्ण बदल घडून येणार आहेत. या आंदोलनाची अधिक माहिती आणि व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.